यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। एका पाठोपाठ एक निघणाऱ्या मराठा मोर्चांनी राज्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच आता ओबीसी मोर्चाची जय्यत तयारी सुरू झाल्याचं कळतंय। 3 ऑक्टोबरला नाशकात भुजबळ समर्थकांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा मोर्चा निघणार आहे। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी विजनवासात गेलेले भुजबळ ओबीसी मोर्चांच्या माध्यमातून पुन्हा राजकीय प्रकाश झोतात येण्याच्या प्रयत्नात आहेत। काल भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि ही भेट झाल्यानंतर नाशकात राजकीय घडामोडींना वेग आलाय। ओबीसींचा चेहरा असलेले गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानं राज्यातील ओबीसींचा करता चेहरा हरवलाय। आता पंकजा मुंडे हीच गॅप भरून काढण्याच्या तयारीत आहेत। तर राष्ट्रवादीमध्ये साइडलाइन झालेले छगन भुजबळ देखील ओबीसी मोर्चांच्या मागे ताकद उभी करून पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत। भुजबळांचे जे सामान्य कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो। खतखत प्रत्येक सामान्य माणसापर्यंत आहे। 6-6 महिने कारवाई चालते, जामीन भेटत नाही, त्यांचं वय त्यांची तब्येत याचा पण काही विचार केला जात नाही। याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे। आमचा मोर्चाची तारीख 3 तारीख आहे दुपारी 1 वाजता आणि हा मोर्चा आम्ही साधारण 1 महिन्यापासून प्लॅन करतोय। महाराष्ट्राच्या मंत्री आहे पंकजाताई मुंडे यांच्या भेटीचं कारणच वेगळं आहे। कारण भुजबळ साहेब आणि कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब हे अगदी जवळचे मित्र होते। एकेकाळी एका व्यासपीठावर मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की भुजबळ साहेब हे आमचे ओबीसीचे नेते आहे आणि या नेत्याच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करू। आज साहेब आजारी आहे, उद्या कोणीही आजारी असलं तर कुठल्या पक्षाच्या व्यक्तीने भेटायला जायचं नाही, असं काही कुठे नियम नाहीये।